आणि असाही आवाज देत आहेत एकनाथ शिंदे साहेब बोलून गेलेत, माने ना माने सांगोला में सिर्फ है आनंद भाऊ माने. दोदा टाळ्या वाजवायच्यात. एकच सूर्य एकच चंद्र आणि आमचे एकच आनंद साहेब माने सर. सन्मान होतोय. दोदा टाळ्या वाजवा. ज्यांच्यामुळे सांगोला क्रिकेट जिवंत आहे आणि ज्यांच्याशिवाय एवढं मोठं आयोजन करणं शक्य नाही अशा आपल्या सर्वांचे लाडके हा सन्मान होते मंचावरती. धन्यवाद. तर यानंतर आपण सन्मान करतोय दिघे गुरुजी आणि भगत गुरुजी यांचा देखील सन्मान. हा सन्मान करण्यासाठी मी अण्णाजी गर्जे साहेबांना विनंती करतो आपण हा सन्मान करायचा आहे. हा नक्कीच दोस्ती चषकचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान करण्यासाठी मी पुढचे मान्यवर यानंतर सन्मान करतोय आपण काशीनाथ बाप्पू काशिलंगजी गावडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी योगेशजी साळुंके यांना विनंती करतो आपण काशिलिंगजी गावडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. हा प्रेमाचा सन्मान आहे आपल्या दोस्ती चषकच्या वतीनं. सन्मान होते मंचावरती. यानंतर ज्यांच्यावर आपल्याला प्रथम क्रमांकाचं प्राइज लाभलेलं आहे रोख रक्कम 1,11,111 रुपये माननीय अक्षय एक्का पाटील युवा उद्योग सांगोला यांचा सन्मान अमितजी जाधव साहेब महाराष्ट्र पोलीस यांच्या हस्ते ज्यांच्यावर आपल्याला एक मानाचा फ्रीज लाभलाय त्यांच्या हस्ते सन्मान होतोय. सन्मान होते 1,11,111 रुपयांचं बक्षीस देणारे माननीय अक्षय एक्का पाटील महाराष्ट्र पोलीस अमितजी जाधव साहेब सन्मान करतायत. दोदा टाळ्या वाजवा. 1,11,111 रुपयांचं बक्षीस ज्यांनी दिले धन्यवाद. यानंतर ज्यांच्या होते आपल्या ट्रॉफी सोडून लाभले ते सन्माननीय शिवाजी मायाप्पा गर्दे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो योगेशजी साळुंके आपण हा सन्मान करावा. ओमकार यांच्या हस्ते करतो आपण हा सन्मान. ओमकार यांना विनंती आपण हा सन्मान करायचा आहे. चला सर्व तरुण पुढे. आता दोस्ती चषक लाजायचं नाही कोणी कारण आपल्याला 7 रन स्पर्धा जिवंत ठेवायच्यात. नरेंद्रजी दोडके आपण मंचावरती यायचंय. नरेंद्रजी दोडके यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचंय. याचा सन्मान होतोय लखनजी साळुंके आपण मंचावरती यायचं. ज्यांची मी नाव घेतो त्यांनी मंचावरती. लखन साळुंके आपण मंचावरती यायचंय. लखनजी साळुंके आपण मंचावरती यायचंय. यशनाथा जाधव यांच्या वतीनं आपल्याला दुसऱ्या क्रमांकासाठी 77,777 रुपयांचं बक्षीस आहे. यश प्लाझाचे सर्व त्यांचा कोण प्रतिनिधी आला असेल आपण सन्मान घ्यायचा आहे. किरण सर आपण मंचावरती यायचंय. क्रमांकाचं 55,555 माननीय विराजजी वाघेला सरांचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी अण्णा गर्दे साहेब आपण सन्मान करायचा आहे. राजनंदनी 70 स्पोर्ट्स विराजजी वाघेला यांचा सन्मान होतोय. त्यानंतर यानंतर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांनी दिलंय ते विजय बाबू माने आणि सूर्यकांतजी टिकू मेटकरी यांचा आपण सन्मान करतोय. श्रीकृष्ण कोळी आणि लखन चव्हाण यांच्या हस्ते आपण हा सन्मान करतोय. दोन्ही विनंती मान्यवरांना आपण समोर यायचंय.
आणि सूचना असेल जे मान्यवर आहेत त्यांचा आपण आधी सन्मान करूयात. मंचावरती जे आहेत त्या सर्वांचा सन्मान आधी करूयात आपण, कारण काही मान्यवर आले नाहीयेत, काही मान्यवर उपस्थित नाहीयेत. त्यानंतर सौरभजी मेटकरी आपण मंचावरती यायचंय. सौरभजी मेटकरी आपण मंचावरती यायचंय. विजयजी बाबू माने यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय मंचावरती. विजय बाबू माने यांनी आपल्याला 33,333 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. आणि हा सन्मान करतात खरं तर चिव कोळी यांच्या हस्ते हा सन्मान झालाय. त्यानंतर पाचो पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिले ते सन्माननीय अभिषेकजी लिंगे साहेब, श्री गणेश मोबाईल शॉपी सांगोला यांचा देखील सन्मान आलेत का. तर पुढचा सन्मान आपण करतोय सहावं पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिले ते 20,506 रुपये माननीय युवराज भाऊ केदार वायके बॉईज यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सातवं पारितोषिक ज्यांनी दिले ते 20,506 रुपये ज्ञानेश्वर माऊली तेली युवा उद्योजक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर आठवं बक्षीस डॉक्टर विनायकजी डमकले मोरी हॉस्पिटल माननीय प्रसादजी खांडेकर 20,506 यांचं यथोचित सन्मान मनापासून धन्यवाद. त्यानंतर मॅनेजर सिरीज यांनी आपल्याला दिले ते महाराष्ट्र पोलीस अमित जाधव साहेबांचा सन्मान होतोय. अमित जाधव साहेब मंचावरती यायचंय. आणि आसिफजी मुजावर यांना विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक आपण सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस अमित जाधव साहेब. अशोकजी इंगोले सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही सन्मान होतो इथे. नितीन पवार सरांच्या हस्ते आपण हा सन्मान करतो. या ठिकाणी विनंती करतो मी सरांना आपण समोर यायचंय. पाणी सौजन्य ज्यांनी दिले ते दत्ताजी गर्दे साहेब यांचा देखील सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी मी राहुल जाधव यांना विनंती करतो आपण हा सन्मान करायचा आहे. थोडे सन्मान बाकी आहेत ज्यांनी खरं सपोर्ट एवढी मोठी स्पर्धा 9 दिवस स्पर्धा चालती मित्रांनो, खूप खर्च असतो, प्रत्येकाचं योगदान महत्वाचं असतं, प्रत्येकाचं मनापासून धन्यवाद आम्ही करतो. तर यानंतर फायनल मॅचचे मॅन ऑफ मॅच ज्यांनी सायकल दिली ते लक्ष्मी मोटर अँड रिवायडिंगचे सचिनजी कचरे त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतो इकडे. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो यानंतर वन विभाग अधिकारी नरेंद्रजी दोडके साहेब समोर या. नरेंद्रजी नक्कीच यांना विनंती समोर यायचं. या सन्मान करण्यासाठी मी आसिफ मुजावर आपण हा सन्मान करायचा. आसिफजी मुजावर आपण हा सन्मान करायचा. आणि खरं तर फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी सायकल दिली ते सचिनजी कचरे साहेबांचे चिरंजीव उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान होतोय. तौफिक मुलानी यांनी हा सन्मान करावा. तौफिक मुलानी यांनी हा सन्मान करावा. तौफिक मुलानी यांनी हा सन्मान करावा. दोस्ती चषक मध्ये आपण पाहतो सर्व मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. तर यानंतर सन्मान करतोय आपण. यानंतर तौफिक भाई यांच्या हस्ते आपण सचिनजी कचरे साहेबांच्या चिरंजीवांचा सन्मान इथे करतोय. त्यांना देखील आकर्षक सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाते. वीर मराठा टीम समोर येऊन बसून घ्या. वीर मराठा संदीप पवार समोर येऊन बसायचंय. सर्व टीम समोर या. यानंतर शंकरजी कटकाळे सर यांचा देखील सन्मान होते. शंकरजी कटकाळे साहेब समोर या. आणि विशालजी गुटुकडे यांच्या हस्ते आपण हा सन्मान करतोय. यानंतर
उपाध्यक्ष सचिन दादा, धनगर सेवा मंडळाचे सर्व आदरणीय सचिनजी गावडे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. सचिनजी गावडे साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. सचिनजी गावडे साहेबांना विनंती असणार आहे. दत्तामाळी सरांच्या हस्ते आपण आज सन्मान करतोय. त्यानंतर या स्पर्धेत गेल्या 9 दिवस ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका साकार केली असे आपले पंच, सोलापूरचे अतिशय अनुभवी पंच प्रवीणजी कुलकर्णी सरांचा सन्मान होतोय. प्रवीणजी कुलकर्णी सर यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचे, आपला सन्मान घ्यायचा आहे. यानंतर एक मिनिट थांबायचं सर. प्रवीण सर थांबा एक मिनिट. या सन्मान होते सचिनजी गावडे साहेबांचा सन्मान इथे मंचावरती संपन्न केला जातोय. या ठिकाणी सचिन साहेबांचा सन्मान देखील संपन्न केला जातोय. अरुणजी कोळेकर यांचा देखील सन्मान होते. अरुणजी कोळेकर यांना विनंती आपण समोर यायचं. अरुणजी कोळेकर यांचा सन्मान होते. हा सन्मान करण्यासाठी अस्फाकजी मुलानी यांच्या हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जातोय. तालुका उपाध्यक्ष शिवसेना गट यांच्या नक्की सन्मान होते मंचावरती. पिंटू धतंगे यांचा देखील सन्मान होते. पिंटू धतंगे यांचा देखील सन्मान होते. हा सन्मान करण्यासाठी ओमकार सरांना विनंती करतो आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. सुंदर असं चित्रण देखील इथे केले जाते. हे सर्व आपले मान्यवर सर्वांसाठी मनापासून धन्यवाद. तुमचा सपोर्ट कायम राहावा. आज ओपनच्या स्पर्धा मात्र बघायला मिळत आहेत. खूप चांगलं नियोजन. काशिलिंग बापू गावडे यांचा देखील सन्मान होतोय. सुनीलजी बाबर यांना विनंती आपण समोर या. सुनीलजी बाबर आपण समोर यायचंय. आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान योगेशजी साळुंके करतील. योगेशजी साळुंके यांच्या हस्ते बाबर सरांचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी यांचा सन्मान होते. लखनजी साळुंके यांचा सन्मान होते. लखनजी साळुंके यांचा सन्मान होते. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय अमित जाधव साहेब महाराष्ट्र पोलीस आपण हा सन्मान पुढचा करायचा आहे. यानंतर अली शेख आपण देखील मंचावरती आपलाही सन्मान होते. आसिफ मुजावर यांनी हा सन्मान करावा. अली शेख यांचा सन्मान होतोय. कुंडली गायकवाड आपण मंचावरती यायचंय. कुंडली गायकवाड आपण मंचावरती यायचंय. नक्की चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर विनंती असेल आपण मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि जर राहिला असेल आपण मंचावरती या सर. सरकारचा सन्मान आम्हाला करायचा आहे. लखन चव्हाण यांना विनंती आपण समोर या. लखन चव्हाण सर यांचा सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी गणेशजी चव्हाण यांनी हा सन्मान करावा. गणेशजी चव्हाण यांनी हा सन्मान करावा. कुंडली गायकवाड कुठे असेल आपण मंचावरती यायचे. कुंडलीची गायकवाड ज्यांनी मंडप सहकार्य केले, मंडप सहकार्य ज्यांनी दिला आपल्याला हा मंडप व्यवस्था, ते आकाशजी मोरे यांचा सन्मान होते. आकाशजी मोरे
अतिशय सुंदर मंडप डेकोरेशन मंडप व्यवस्था ज्यांनी करून दिली हा सन्मान करतात आपले आयोजक अण्णाजी गर्दे साहेब यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय। वीर मराठा टीम समोर या फेटी घालून घ्यायचे बीट वीर मराठा प्रशांत इंगोले यांचाही सन्मान होते। प्रशांत इंगोले विशालजी घुटुकडे यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय विशाल देवा घुटुकडे यांच्या हस्ते आज सन्मान करतोय। मंडप सजवणे ज्यांनी दिलेला आहे दोदा टाळ्या वाजवा दादांसाठी खूप चांगला मंडप व्यवस्था साऊंड सिस्टीम सर्व आपल्याला ज्यांनी पुरवले थँक्यू सो मच। अकबर पठाण डीजे ऑपरेटर आपलाही सन्मान होते अकबर पठाण। आता यानंतर आपण सन्मान करतोय आपल्या स्पर्धेत गेल्या 9 दिवस अतिशय सुंदर अशी पंचांची भूमिका करणारे आपले सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पंच आदरणीय प्रवीणजी कुलकर्णी सरांचा सन्मान होते। प्रवीणजी कुलकर्णी सर आपण मंचावरती यायचे गेल्या 9 दिवस झालेल्या स्पर्धेत अतिशय सुंदर अशी अंपायरिंग आणि हा सन्मान करण्यासाठी खरं तर आपले मार्गदर्शक आधार स्तंभ आदरणीय आनंदजी माने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। प्रवीणजी कुलकर्णी यानंतर आपले दुसरे पंच अशोकजी डोमळे सर त्यांचा सन्मान होतोय। 9 दिवस अतिशय सुंदर अशी अंपायरिंग केली आणि चोख निर्णय देतात हे पंच। दोन्ही पंचांचा सन्मान केला जातोय आपल्या सांगोला शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भावी नगराध्यक्ष आदरणीय आनंदजी गोरखजी माने साहेब यांच्या हस्ते दोन्ही पंचांचा सन्मान केला जातोय। यानंतर आपले 9 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकलाय असे आपले समालोचक वीरभद्र कोळी सर यांचा सन्मान होतो। हिंदी समालोचक अतिशय सुंदर समालोचन केलं अगदी सुशील सरांची कॉमेंट्री रेडिओची कॉमेंट्री ज्यांची आवाज ऐकला होता आपल्याला ऐकायला मिळते असे वीरभद्र कोळी सर आपण देखील मंचावरती आपलाही सन्मान याने स्वीकार करायचा आहे। चला वीरभद्र कोळी सर आणि ग्राउंड साठी खरं तर सहकार्य ज्यांनी दिलेलं आहे ग्राउंड सहकार्य दत्ता कदम सर आणि पैगंबरजी मुलानी यांचाही सन्मान होते मंचावरती या आणि अरविंद आपण देखील मंचावरती या अतिशय सुंदर असं ग्राउंड ज्यांनी सजवलं बनवलं। चला सर्वांनी समोर यायचंय। दत्ता कदम आपण देखील मंचावरती यायचे। आणि खऱ्या अर्थानं ज्या विकेटला ज्यांनी स्वतःच्या हाताने बनवलं मातीची विकेट अतिशय सुंदर बनवली त्यांचं शब्दसमोर स्वागत करेल आसिफजी मुजावर आणि अण्णा गर्दे साहेब यांचं विकेटसाठी खूप कष्ट होते त्यांचं मनापासून धन्यवाद। विशाल देवा घुटुकडे आसिफ मुजावर आणि अण्णा गर्दे यांचा सन्मान देखील करतो आपण कारण की खेळपट्टी महत्वाची 9 दिवस खेळपट्टी टिकली म्हणून तर या ठिकाणी अक्षय बोर्डेनं गोलंदाजी कुठली असं म्हणावं लागेल। शेवटच्या मॅच मध्ये संदीप पवार देखील चांगला बॅटिंग केली संपूर्ण स्पर्धेत मनोज मानेची 3 विकेट पाहायला मिळाले जय बनकर देखील 6 बॉल डिफेन्स पाहायला मिळाले आशुतोष केदार यांनी चांगली बॉलिंग केली अशी खूप नावं आहेत ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची बॅटिंग इथे केलेली आहे। हे त्रिकूट या त्रिकुटाचा सन्मान केला जातोय। विशाल देवा घुटुकडे आसिफजी मुजावर आणि सचिन आपण जर पाहिलं गेलं अण्णा गर्दे साहेब त्यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्कोरिंगची भूमिका केली ते स्कोरर गणेश चव्हाण आणि ओमकार गरंडे। चला गणेश आपण याचे अतिशय सुंदर अशी ऑफलाईन स्कोरिंग केलेली आहे। त्यानंतर सन्मान होतोय आपल्या
tenniscricket.in चा सन्मान देखील करतोय आपण. कुणाल सर आपण समोर या आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. कुणालजी दायरे मुंबईची टीम, चला समोर यायचंय. कुणाल दायरे आणि टीम, चला एक प्रतिनिधी यायचं, आपण सन्मान घ्यायचंय. 21 लाख सबस्क्रायबर ही स्पर्धा भारतातली सर्वात मोठी युट्यूब वाहिनी आणली होती. म्हणजे अजिबात असं अण्णांनी केलं नाही, कुठं पैसे वाचावे असा प्रयत्न नाही, सर्व चांगलं देण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेमध्ये अण्णा गर्दे यांनी संपूर्ण टीमनं. यांचा सुंदर सन्मान करतायत. खरं तर 9 दिवस अतिशय चांगली स्पर्धा ज्यांनी कव्हर केली. कुणालजी दायर यांचा सन्मान होतोय मंचावरती. हॅलो, निश्चितच ज्यांच्याबरोबर काम करण्याचा अतिशय आनंद मला मिळाला, जे माझे सहकारी समालोचक दत्ता पवार सर यांचं देखील इथं आपण सन्मान करतोय. अण्णा गडे सर यांनी करावा असं मी विनंती करतोय. स्पर्धेचे समालोचक आमचे सहकारी समालोचक दत्ता पवार सर यांचा इथं सन्मान होतोय. कृपया मी विनंती करेन अण्णा गडदे सर यांना की त्यांचा सन्मान इथं मात्र करायचा आहे. मी विनंती करतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक. खरं तर यंदा गुलाल आपलाच आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्यानं आपल्या सांगोला शहराच्या विकासाच्या मागे ज्यांचा मोठा हात आहे असे विकास पुरुष आदरणीय आनंदजी माने साहेब यांना विनंती करतो आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करा. तरुणांना आपलं मार्गदर्शन महत्वाचं आहे. भगत गुरुजी आपण या ठिकाणी शब्द व्यक्त करायचे. भगत गुरुजी आपण शब्द व्यक्त करायचे. तर जाऊयात आता या स्पर्धेतील 8व्या क्रमांकाचं बक्षीस प्रमुख बक्षीस आहेत. 8वं बक्षीस रोख रक्कम भगत गुरुजी सर 2 शब्द व्यक्त करतात. ज्यामधून खिलाडू वृत्तीचं दर्शन होतं असा जागतिक कीर्तीचा खेळ क्रिकेट. ही क्रिकेट या तालुक्यामध्ये या शहरामध्ये ज्यांनी जिवंत ठेवलं ते सन्माननीय आनंदभाऊ माने आणि त्यांचे सर्व जगरबाज सवंगडी. आपण एक अत्यंत उत्कृष्ट राज्यस्तरीय अशी स्पर्धा या ठिकाणी भरवून कलागुणांना विशेषतः क्रिकेट खेळाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण उत्तेजन दिलं. कोणाची तरी हार कोणाची तरी जीत ही होत असते. सर्व विजयी स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन. सर्वांनीच आपण अशाच पद्धतीनं या क्रिकेट विश्वामध्ये सतत रमत राहूया अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि मी थांबतो. या स्पर्धेसाठी ज्यांनी मनापासून अगदी विशेषतः अण्णा गडदे सर असतील, आसिफ भाई असतील, गुटुगडे साहेब असतील, सर्वांनीच ज्ञात अज्ञात ह्या ज्यांनी परिश्रम घेतला या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यंदा अजून कोण बोलायचंय मंचावरती? बक्षीस वितरण समारंभ आपण आता सुरू करतोय. आपण 8वं बक्षीस या स्पर्धेचं डॉक्टर विनायकजी डमकले मोरी हॉस्पिटल आणि माननीय प्रसादजी खांडेकर यांच्या वतीने होतं आणि हे बक्षीस जाते 8वं बक्षीस माडग्या 11 माडग्या. हे बक्षीस देण्यासाठी मी ज्ञानेश्वर लखनजी निंबाळकर आपण माईक जवळ यायचंय. लखनजी निंबाळकर
थोडं टेज मागं घ्यायचं चला. लखनजी निंबाळकर आपण इकडे यायचंय मंचाच्या दिशेनं. तर 8 बक्षीस एकूण 8 बक्षीस होते आणि तालुका पोल मध्ये ज्यांनी टॉप 4 पर्यंत देण्याचा मान, टॉप 8 पर्यंत देण्याचा मान मिळवला, जिल्हा सांगली, तालुका जत आणि जत तालुक्याचा असणारा माडग्या 11 हा संघ ठरतोय 8व्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. त्यानंतर 7 पारितोषिक माननीय ज्ञानेश्वर माऊली तेली यांच्याकडून होतं 20,506 रुपये आणि बक्षीस जाते आपल्या सांगोल्यातील एकतपूर जिवाळा स्पोर्ट्स यांना जाते हे बक्षीस. जिवाळा स्पोर्ट्सचे कॅप्टन. 7वं बक्षीस जाते जिवाळा स्पोर्ट्स एकतपूर. चला महादेव यायचंय आपण. जिवाळा स्पोर्ट्स एकतपूर, तालुका सांगोला. चला लवकर यायचंय जिवाळा स्पोर्ट्स एकतपूर. ₹20,506 बक्षीस सामान्य ज्ञानेश्वर माऊली तेली युवा उद्योजक आणि आकर्षक ट्रॉफी जातीये. दोस्ती चषक 2025 चॅम्पियन टीम. अभिनंदन अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. यस थँक्यू. यानंतर 6वं बक्षीस जाते ₹20,506 रुपये. जे बक्षीस दिलं होतं युवराज भाऊ केदार वायके बॉईज आणि हे बक्षीस जाते SP 11 दोस्ती 11 कवटे महाकाळ या संघाला जाते हे बक्षीस 6व्या क्रमांकाचं. कवटे महाकाळ संघ मंचावरती यायचं. कवटे महाकाळ, कवटे महाकाळ, कवटे महाकाळ आलाय का संघ? कोण आहे का प्रतिनिधी? चला कवटे महाकाळच्या विराज बागेला आपण हे बक्षीस स्वीकार करा. विराज बागेला हे बक्षीस आपण स्वीकार करा. ट्रॉफी स्वीकार करायची आहे. विराज बागेला आपण ही ट्रॉफी स्वीकार करायची आहे. यानंतर 5वं बक्षीस रोख रक्कम 20,506 रुपये श्री गणेश मोबाईल शॉपी सांगोला माननीय अभिषेकजी लिंगे यांच्यातून मात्र हे बक्षीस होतं आणि हे बक्षीस जाते 5व्या क्रमांकाचं मानाचा करंडक न्यू चॅलेंजर हाती हा संघाला जाते हे बक्षीस. 5वं पारितोषिक. सांगोला तालुक्यात एक बक्षीस आले, 2 आलेत. एकतपूरला देखील एक आले. 2 बक्षीस आले सांगोला तालुक्यात. तर याचं 4थं बक्षीस जाते विजय बाबू माने आणि सूर्यकांत टिकू मेटकर यांच्या वतीनं 33,333 आणि हे बक्षीस जाते 4थं बक्षीस शौर्य 11 तुळजापूर. सर्व टीम समोर यायचे. तुळजापूर टीम कोण आहे का? यस यस यायचंय, समोर यायचंय. काही बक्षीस राहिले. फक्त 10 ते 15 मिनिटांचा हा कार्यक्रम राहिलाय. ही स्पर्धा वर्षातून एकदा येते मित्रांनो. थोडं थांबूयात, थोडं टाळ्या वाजूयात, कारण हे खेळाडू खूप लांबून येतात, खूप चांगला प्रवास करतात. 130 किलोमीटरचं अंतर घेऊन हा संघ आला. सौरभ बिराजदार
आणि टीम म्हणजेच शोर 11 तुळजापूर. त्यानंतर खूप खूप अभिनंदन टीम तुळजापूर शोर 11 खूप खूप अभिनंदन तुमचं. तर यानंतर तिसरं पारितोषिक ज्यांनी दिले माननीय विराजी वाघेला राजनंदनी 70 स्पोर्टचे सर्वे सर्वा 55,555 रुपयांचं बक्षीस ज्यांचे लाभले ते मानकरी जातोय तो आपल्या सांगोला जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातला शिवरत्न मेडशिंगी तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. मी विनंती करतो ही ट्रॉफी देण्यासाठी सर्व आपले मान्यवर विराज वाघेला सर यांच्या हस्ते 55,555 त्यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. चला गणपती बाप्पा आवाज दिला जातोय. खूप खूप अभिनंदन. तर आता अण्णा सर आता आपण दुसरं बक्षीस देऊयात त्यानंतर आपण देण्याच्या पूर्वी मग सिरीज देऊयात मग पहिलं बक्षीस देऊयात. तर आता यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण देणार आहोत. आपल्याच सोलापूर जिल्ह्यातील असा तालुका पोलचा संघ द्वितीय क्रमांक बक्षीस 77,777 माननीय यश नाना जाधव यांच्या वतीने बक्षीस आहे. हॉटेल यशस्वी हर्षदा लॉन्स व यश प्लाझा यांच्या वतीनं. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 77,677 आणि हे जाणार आहे तालुका पोल मधला संघ वीर मराठा सोलापूर युविका वीर मराठा सोलापूर संदीप जबरदस्त काम इथे नक्कीच बघायला मिळतंय. एक माईक वर पाठवा संदीप पवार का माईक द्या. एक माईक द्या वरती. संदीप पवार कॅप्टन ऑफ युविका वीर मराठा ट्रॉफी हातात घ्या. जबरदस्त कामगिरी 77,777 आणि मानाचा करंडक यश नाना जाधव यांच्या वतीने होतं हे बक्षीस हॉटेल यशस्वी हर्षदा लॉन्स व यश प्लाझा यांच्या वतीनं. माईक द्या संदीप कडे यांच्याकडे. 2 मिनिटं थांबायचे जागेवर थांबा थोडाच वेळ घेणार आहे जास्त नाही. तर सर्व तालुका टीम तर आता यानंतर फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण देणार आहोत. आणि कोण असणार ही सायकल कुठे जाणार कोणत्या गावाला जाणार फायनल मध्ये सर्वांनी चमक दाखवली. मात्र आता सर्वांना माहीत झालंय खरं तर सर्वांच्या ही हॅक झालेला आहे आणि ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच निमगाव मगरचा वन साइड हिरो अक्षय मगर. फायनलचा अक्षय बोटरे मॅन ऑफ द मॅच फायनलचा. या स्पर्धेमधला बेस बॉलर आणि बेस बॉलर साठी मात्र आपल्या मुंबईचे आयकॉन आयुब शेख यांच्यातून मात्र आकर्षक शूज होता आणि हा शूज जातोय कोण असेल बेस बॉलर जिल्हा सोलापूर गाव निमगाव तालुका माळशिरस आणि बेस बॉलर अवॉर्ड गोज टू आनंद बोडरे.
बेस बॉलर आयुष शेख यांच्या वतीनं आकर्षक शूज हा शूज देण्यासाठी मंचावरती यायचंय. सर्व आपले मान्यवर उपस्थित आहेत मंचावरती सर्वांच्या हस्ते. अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. खूप गरीब कुटुंबातून हा खेळाडू येतो मित्रांनो. तर यानंतर या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर जवळपास 9 दिवस ही स्पर्धा चालू होती. 9 दिवसात ज्यानं धाबांचा पाऊस पडलाय आणि रन बसवलेत, रेकॉर्ड तोड बॅटिंग केलेली आहे. तर बेस्ट बॅट्समॅन साठी केटी बॅट प्रोप्रायटर गणेशजी भोसले सर यांच्यावर जिवाळा स्पोर्ट्स यांच्यावर आकर्षक बॅट. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर दोस्ती चषकचा ठरलाय आशुतोष केदार. दमदार बॅटिंग सांगोला तालुक्याचा हा पठ्ठ्या पटकवतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समनचा किताब. आता सर्वात महत्वाचं, कारण या स्पर्धेत आता मात्र सर्वात मोठं बक्षीस असणार आहे. आता सर्वात मोठं बक्षीस नक्कीच आता हे फ्रीज ब्रँडेड फ्रीज महाराष्ट्र पोलीस अमित जाधव साहेबांचे हा फ्रीज पहिला उचलून वरती न्या. फ्रीज न्यायचंय वरती. खरं तर सरप्राईज पॅकेज बेस फ्रीज. अमित जाधव साहेब आपण मंचावरती यायचे. अमित जाधव साहेब आपण मंचावरती. एक माईक कुठे आपला माईक पण तयार ठेवा. आता वरती माईक घेऊन जायचंय कारण आता बोलावंच लागेल. आता मात्र फ्रीज द्यायची बारी आलेली आहे. थंडीचा महिना आहे आणि नक्कीच आकर्षक फ्रीज अमित साहेब यांच्या वतीनं अमितजी जाधव साहेबांच्या वतीनं जातोय. मॅन ऑफ द सिरीज आवाज जोरदार आणि स्वागत करायचंय. कोण असेल अक्षय असेल का आशुतोष असेल का संदीप राठोड असेल, कोण असेल, सिरीज कुठे जाणार आणि कोणाच्या घरामध्ये वहिनी खुश होणार, तर बघूयात. आता वेळ झाली आहे सिरीज द्यायची. ब्रँडेड सिरीज आणि सांगोला स्टेडियम वरून हा फ्रीज आपल्या घरी घेऊन जाणार प्रिन्स ऑफ सोलापूर संदीप पवार. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. सोलापूर जिल्ह्याचं भविष्य, भावी ISPL खेळाडू, आपल्या मातीतील सोलापूर शहराचा हा वंडर बॉय संदीप पवार. जबरदस्त कामगिरी. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी असेल. त्यानंतर संदीप पवार खूप जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे, अतिशय शांत डोक्याचा. वाटते कशी वाटली खरं तर ही सिरीज घेत असताना आज जेवढी मेहनत करतायत. फायनलला थोडे थांबले, मात्र लीग मध्ये क्वार्टर फायनल मध्ये सर्व सामने वन साइड हाणले. काय बोलशील संदीप ह्या यशाबद्दल? बॅटिंग तर खूप छान झाली. लीगला असू दे किंवा क्वार्टर फायनल सेमीफायनल, फायनलला थोडीशी चुकी झाली, गडबड खूप झाली. आणि इथे खेळण्याचं विकेट म्हणजे खूप छान आहे, बॅटिंग विकेट आहे, खूप मजा आली बॅटिंग करायला. तर संदीप मला सांग, आता तुला आयुष्यात सायकली भेटल्या, बाईक भेटली, फ्रीज तुझ्या आतापर्यंत हा कितवा फ्रीज आहे तुझ्या आयुष्यातला? फ्रीज पहिल्यांदाच भेटले. क्या बात आहे, पहिला फ्रीज आहे संदीप पवार. आता हे घरी कधी फोन करणार का डायरेक्ट घरी घेऊन जाणार? पहिला आईला सांगणार का वडिलांना सांगणार फोन करून? सगळ्यात पहिल्यांदा तर आई वडिलांना सांगणार. नक्कीच खूप खूप अभिनंदन संदीप. कशी वाटली दोस्ती चषकची स्पर्धा? तालुका टीम होती, तालुका टीम मध्ये खेळायचा अनुभव कसा राहिला जेव्हा तू तालुक्यामध्ये खेळतो आणि बाहेर आयकॉन म्हणून खेळतो? आयकॉन म्हणून आपल्याला स्वतःच्या अंगावर घेऊन खेळावं लागतं, पण तालुक्यामध्ये कसं पूर्ण टीम इफर्ट असतो. तर तालुका टीम बी खूप छान खेळली आणि निमगाव टीम त्यांनी खूप छान परफॉर्मन्स केला. आता मला एक सांग संदीप, सोलापूरमध्ये अनेक तालुके आहेत, अनेक ठिकाणी तू क्रिकेट खेळतो. सांगोला मधलं काय आठवण घेऊन जाशील तू या स्पर्धेच्या माध्यमातून? एक तुझी आठवण सांगोला मधून. सांगोलामध्ये म्हणलं तर कमिटी खूपच छान आहे आणि प्रेक्षकांचा बी भरपूर सपोर्ट मिळाला इथे. थँक्यू संदीप, खूप जबरदस्त अभिनंदन. अतिशय सुंदर असं स्पर्धा, शेवट खूप चांगला झाला. सिरीज मध्ये फायनलला थांबली बॅटिंग, त्याच्यापूर्वी केलेला धमाका संदीप पवार प्रिन्स ऑफ सोलापूर. तर यानंतर आता
प्रथम क्रमांक द्यायची वेळ झाली असेल. नाव ऐकून होतो, त्यांच्या गावात मी कॉमेंट्री केली, फक्त लोक बोलले आमचं गाव डेंजर, आमचं गाव पहिलवानांचं. क्रिकेटमध्ये देखील नीना पवार आणि कंपनीनं फक्त सोलापूर नाही तर निमगाव मगरचं नाव अख्ख्या मुंबईमध्ये पसरवलं. तोच या स्पर्धेचा चॅम्पियन, गाववाईचा चॅम्पियन 1,11,111 रुपये जाणार आहे सोलापूर मधील माळशिरस तालुक्यातील निमगाव मगर टीम. विजूभाऊ केदार 11-11 निमगाव. विजूभाऊ केदार यांच्या मालकीचा विजूभाऊ केदार ब्रँड 11-11. जबरदस्त कामगिरी. 1,11,111 रुपये. मुलुक मैदानी तोप. प्रशांत इंगोले आपण देखील वर जायचंय. यश भालके आपण देखील वर जायचं. सर सगळं कमिटीवर जायचंय. तर कॅप्टन नीना पवार आणि टीम बोला गणपती बाप्पा. जबरदस्त कामगिरी. जाताना नक्की 2-3 प्रश्न आहेत माझे नीना पवार यांच्याकडे. थोडस गावाबद्दल माहिती सांगून जाऊ द्या. एक माईक पाठवा. असे थांबा, कोणी जागून हलू नका, असे थांबायचे. फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. तर खरं तर नीना सर, आपलं गाव, आपल्या गावाची माहिती आतापर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्यात, आणखीन एक स्पर्धा जिंकताय, तर कसा अनुभव आहे ही स्पर्धा जिंकत असताना सांगोला मधली? खूप आनंद होतोय. ही स्पर्धा एवढी ग्रामीण भागामध्ये सर्वात उत्कृष्ट स्पर्धा होते आहे. दोस्ती चषक आयोजकांचे मी मनापासून निमगाव टीमकडून आभार मानतो आणि सर्व बक्षीसदात्याचा बी आभार मानतो की तुम्ही एवढी मोठी बक्षीस आयोजकांना दिले. अशी स्पर्धा इथून पुढेही आयोजित व्हावी ही मनापासून इच्छा. तर काय असेल निमगाव मगर मधून जे आपण, मी सारखं म्हणतो मला काय एवढं माहिती नाही, पहिलवानांचं गाव एवढं मला माहिती आहे. आता क्रिकेटमध्ये कसं आतापर्यंत प्रवास होता शॉर्ट मध्ये? फार तर आमचं गाव हे पैलवानांचं आहे. एक महाराष्ट्र केसरी आणि 2 महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून आहेत. अजूनही 2-3 तालमी अस्तित्वात आहेत. पैलवान 100-200 पैलवान आमच्या निमगावमध्ये आहेत. भरपूर खेळाडू पण आहेत आणि वस्ताद पण आहेत. मात्र आम्ही आणि आमचे सभोवतालचे मित्र क्रिकेटमध्ये मागील 15 वर्षापासून आहोत आणि खूप कष्ट करतो. आम्ही 8-10 जणच आहे पण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, सराव करतो आणि आता त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. अक्षय बोडरे बद्दल काय सांगशील, ज्या प्रकारे तो फॉर्म मध्ये आहे? हा महाराष्ट्राचा आयकॉन प्लेअर आहे. अजून त्याला सगळ्याकडून आपल्या सोलापूर जिल्ह्याकडून आपण त्याला शुभेच्छा देऊया. त्यांनी उच्च स्तरावरती जाऊन ISPL सारख्या स्पर्धा खेळाव्या अशा शुभेच्छा सर्वांकडून त्याला. नक्कीच आज 2 आयकॉन ठेवायचे होते गावाईदला, तर अक्षय वाटरकर आणि जय बनकर यांची निवड का केली? विकेट चांगली होती आणि लेफ्टीला थोडंसं ऍडव्हान्टेज होतं, बॉल पण फिरत होते, त्यामुळे ते दोन्ही लेफ्टी आयकॉन आम्ही सांगितले होते. नक्की दोस्ती चषक बद्दल 2 शब्द. दोस्ती चषक मनापासून धन्यवाद आणि अशाच मॅचेस इथून पुढेही व्हाव्या. पहिली मॅच आम्ही पहिली बुक तुम्हाला इथून पुढे निमगावची होणार. नक्कीच 2दा चॅम्पियन झालेत, अभिनंदन. टीम स्पॉन्सर जबरदस्त काम. विजूभाऊ केदार ब्रँड 11-11 निमगाव मगर, अभिनंदन.